नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोल गळ्यावरती खूप सुंदर आणि खूप सोबर आपण डिझाईन आज बनवणार आहोत. तर अगोदर आपण गोल गळा तयार करून घ्यायचा आहे. तर इतकी सोपी डिझाईन आहे की तुम्हाला नक्की जमणार आहे आणि तीही अगदी पटकन जमणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर हा सिल्कचा ब्लाऊज पीस आहे आणि याच्यावरती ना कॉन्ट्रास्ट कलर आहे. तर साडीचा जो कलर आहे ना तो जांभळा आहे. तर आता जांभळ्या कलरपासून वेगळं युनिक अशी आपण डिझाईन तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी असे बघू शकता बटरफ्लाय तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, असं व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर हे असे मी तयार करून घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता. आणि असं एकाखाली एक आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर चला आपण आता करूया सुरुवात. तर मध्यभागी बरोबर मी जिथं मध्यभागी बरोबर दोरा हे केलेलं आहे तिथं आपल्याला हा फूल ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे टीप मारून घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला दुसरं फूल ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यात बरोबर असं जोडून इथे अशी स्टिच मारायची, आपल्याला मारून घ्यायची इथं पण. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर कॉन्ट्रास्ट जर कलर असेल ना तर ही डिझाईन खरंच खूप भारी दिसते. तुम्ही नक्की करून बघा. लगेच इथे आपल्याला अशी जोडून घ्यायची. आता आणि आपण जोडून घेऊया. त्याच्या खाली आणि एक फुल आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. आता या पण साईडला त्याच पद्धतीने आपल्याला असं टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता या पद्धतीने मी असं जोडलेलं आहे. एकसारखे असे करून घ्यायच्यात आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपली डिझाईन करताना ते कमी जास्त वाटू नये. तर आता इथे येलोच कलरचा मी दोरा वापरलेला आहे, कारण आपल्याला त्याच्यावरनं लेसच येणार आहे, त्यामुळे मी मॅचिंगचा सेम असा दोरा वापरलेला नाही. तर लेसमुळं ते पूर्ण कव्हर होणार आहे. तर त्याच्यानंतर बघू शकता हे अशा पद्धतीने. तर आता आपण काय करणार आहोत, तर आता हे व्यवस्थित टीप मारून घेतलेले आहे. तर आपण आता ही लेस लावून घेणार आहोत. हे बघू शकता खूप छान आणि खूप सुंदर अशी लेस आहे आणि मी मार्किंग करून घेतलेलं आहे. जसं की आपल्याला जिथून लावायचं आहे तिथून असं छान असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरूनच बरोबर आपल्याला असं लेस लावून घ्यायची आहे. व्यवस्थित असं सेट करून घ्या लेस. तर अशा पद्धतीने मी लेस लावून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर ना असं स्ट्रेट करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे जसं आपण हे जोडलेले आहेत ना त्याच्यावरूनच आपल्याला व्यवस्थित घ्यायची आहे ती. तर आता इथे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं बारीक असा 5 इंच फोल्ड करून घ्यायचा आहे. डबल टिप घ्यायची, म्हणजे जेणेकरून काय होतं, लेसला जर तुम्ही डबल टिप मारली तर फिनिशिंग खूप सुंदर येतं आणि आपली लेस जी उचलती ना ती उचलणार नाही आणि खूप चापून आणि खूप छान बसेल. त्यासाठी आपल्याला डबल टिप मारून घेणं गरजेचं आहे.
आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघू शकता ह्या पद्धतीने ह्या साईडची आपली लेस लावून झालेली आहे. तर तसंच ह्या पण साईडला आपल्याला त्याच पद्धतीनं लेस जोडून घ्यायची आहे. तर इथेही आपल्याला थोडंसं 5 इंच फोल्ड करून मग टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित शिस्तीत मारून घ्या. तर जसं त्या साईडला आपण लेस आकार दिलाय तसंच ह्या पण साईडला आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. दोन्ही पण सेम आकार येणं गरजेचं आहे. आकार जरी बदलला तर खूप खराब दिसेल, त्यामुळे दोन्ही सेम आले की नाही बघायचं आणि मगच टीप मारायला सुरुवात करायची. तर बघू शकता आता आपण अनेक टीप मारून घेऊया इथे. व्यवस्थित शिस्तीत मारून घ्या. तर आता तुम्ही बघू शकता कशी छान आपली अशी डिझाईन तयार झालेली आहे. म्हणजे किती युनिक लुक आलेला आहे. कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जर अशी साडी असेल तुमची तर नक्की अशी डिझाईन बनवा. खूप सुंदर, खूप भारी वाटते. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, की हे जे मध्ये आहेत ना ते आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत. तर बघू शकता हे गोल्डन कलरचे आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत. तर हे बघा, हे आता मी मणी पूर्ण इथं लावून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला मॅचिंग असा दोरा घ्यायचा आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, सिंपल, सोबर आणि खूप कमी वेळेमध्ये ही आपली डिझाईन तयार होते. नक्कीच तुम्ही जर तुमची साडी कॉन्ट्रास्ट असेल, ब्लाऊज पीस वेगळा आणि साडीचा कलर वेगळा, तर नक्कीच अशा पद्धतीची डिझाईन करू शकता आणि तुमच्या ब्लाऊजला युनिक लुक नक्की देऊ शकता. तर बघू शकता हे मध्ये मी असे मणी लावून घेतलेले आहे गोल्डन कलरचे आणि साईडला गोल्डन कलरची अशी थोडीशी नकळत ब्रॉड अशी लेस लावलेली आहे. त्यामुळं ब्लाऊजसुद्धा अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर असा तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.